नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी डॉक्टर गजानन गिरे. आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आणि आज आपण आपल्या 612 या महामंडळाच्या सीड प्लॉटमध्ये उभे आहो. यावर आपण एक 10 दिवसापूर्वी नवीन तणनाशक फवारणी केलं होतं. सुरुवातीला अतिशय मोठ्या प्रमाणात गवतानं मुंडके टाकले होते, भाजले होते, पण म्हटलं आपण 15 दिवसानंतर याचे रिझल्ट बघू. आणि आज 15 दिवस होत आहेत त्याला. आजची 9 जुलै. आपण जवळपास 26-27 तारखेला फवारलं होतं ते. आणि आज त्या तणनाशकाचे रिझल्ट आपण ज्या 2 शेतामध्ये फवारलं आहे त्यामध्ये बघूयात कशा प्रकारे आले. आपण हे बायर कंपनीचं प्युपॉन याचे घटक आहेत क्विनॅल झॉप इथाईल, फोमेसाफेन आणि इमेजिथायपर. पर्सेंटेज आपण त्यात पाहत आहात. तर हे आपण पंपाला 100 ml याप्रमाणे घेऊन याची फवारणी केली होती. तर गवत तर काही ठिकाणी गेलं, काही ठिकाणी अजून हे असं हिरवगार दिसतंय. आता हे गाजर गवत, याची वाढ थांबलेली आहे. याची पानं अशा प्रकारे भाजले होते. 2 दिवस मुंडकं टाकलं होतं, पण सततचा पाऊस ते परत झालं आहे. गवत आता या ठिकाणी ज्या ठिकाणी चांगला फवारा बसला आहे त्या ठिकाणी नक्कीच जातं आहे. सोयाबीनवर अजून कीटकनाशक फवारणी झाली नाही, त्यामुळे आळ्यांचा बराच प्रादुर्भाव दिसतोय. आणि हे असे काही तण जे आहेत हे बाई छोटे, हे त्यावेळेस पूर्ण सुकले होते. आता थोडेफार हिरवे होते, पण त्याची वाढ निश्चित टक्के म्हणजे गवताची वाढ 100% यानं थांबवलेली आहे. आणि अशा प्रकारे याचा म्हणजे 40 ते 50% रिझल्ट येतो. 100% तरी मला जाणवत नाही आहे किंवा 100% गवत गेलं. आणखीन दुसऱ्या शेतात बघू आपण. या ठिकाणी सोयाबीन लहान होती, या ठिकाणी हे गवत पूर्ण वाळलेलं आहे. धुऱ्यावर जे छोटं गवत होतं हे सुद्धा बऱ्यापैकी मेलेलं आहे. आणि शेतामध्ये आता हे लव्हाळ वगैरे याची वाढ थांबलेली आहे. केना पिवळा झाला होता, तो परत थोडासा हिरवा होत आहे. हा असा केना, पण त्याची वाढ थांबलेली आहे. ही आपली निर्मल सीडची अंजनी. यामध्ये सुद्धा आपण हा डबा पडलेला बघू शकता. 100 ml प्युपॉन यामध्ये फवारलं आहे. आणि डवरपाळी झालेली आहे यामध्ये, त्या शेतातही झालेली आहे. पण हे गवत यामध्ये बऱ्याच ठिकाणामध्ये सुद्धा आपण हा केना बघू शकता. हा याची वाढ कमी झालेली आहे, पण तसाच आहे. हे गवतही म्हणजे असं काही फार सॅटिस्फॅक्टरी रिझल्ट नाही, पण जे छोटं तण होतं हे काही वाळलेलं तण दिसतंय ते गेलं आहे. आणि आपली ही पेरणी उशिराची आहे. थोडीशी पाणी कमी होतं याला, त्यामुळे पतली उगवण झालेली आहे. 4, 5, 6 जुलै उगवला होता याला पेरायला. आणि गवत हे काही वाळलेलं आहे आणि काही आहे, म्हणजे जवळपास 60% पर्यंत याचा रिझल्ट येतो. पिकाला शॉक कमी बसलेला होता. व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.